ऑटोमॅटिकली स्टार्ट मी. आणि आज आपलं फाउंडेशनचं सेकंड लेक्चर आहे. आजची डेट 16/4/2026. ओके, ठीक आहे. आणि आज आपण पहिला टॉपिक स्टडी करणार आहोत, अँगल मेजरमेंट इन रॅडियन. ओके, रॅडियनमध्ये आपल्याला मेजर करायचं. आता 10वीपर्यंत तुम्ही काय केलं, किंवा काल आपण जे प्रॉब्लेम डिस्कस केले बघा, ज्याच्यामध्ये आपण अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो ते बघितलं. त्यानंतर त्यांचं आपण काय केलं बघा, ड्रॉ पण केले आहे ना, टाईप्स ऑफ अँगल्स वगैरेमध्ये. ते सगळं आपण डिग्रीमध्ये बघितलं, बरोबर. एक सायकल कंप्लीट होती 360ला, 2 सायकल कंप्लीट होत आहे 720ला, 360 ॲड करत जायचे. आणि क्वाड्रंटमध्ये आपण काय करत होतो, 90 आपण प्लस करत जात होतो. ओके, आता हा कम्प्लिटली न्यू पॉईंट असेल की तुम्हाला अँगल मेजर करायचं आहे कोणत्या फॉर्ममध्ये, तर रॅडियनच्या फॉर्ममध्ये. रॅडियन मोडमध्ये आपण काय करणार, इथं अँगल मेजर करणार आहेत. ठीक आहे. आता याला डिनोट कसं करतात बघा, जसं डिग्रीला आपण एक स्मॉल सर्कल लिहित होतो, तसं रॅडियन समजा एखादा अँगल जर मला दाखवायचा असेल कोणताही समजा, ओके, समजा अँगल आहे आपल्याकडे समजा 2, रॅडियन जर दाखवायचा असेल तर याच्यावरती म्हणजे पॉवरच्या प्लेसला काय लिहायचं बघा, सी लिहायचा. दॅट सी डिनोट द रॅडियन, म्हणजे तुमचा अँगल कसा आहे, रॅडियन मोडमध्ये. ओके, आता तुम्हाला समजा एखादा अँगल डिग्रीमध्ये दिला आहे आणि त्याला काय करायचं आहे, रॅडियनमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. कारण काय की आपल्याला डिग्री टू रॅडियन किंवा रॅडियन टू डिग्री, ठीक आहे, हे आपल्याला करता आले पाहिजेत. ठीक आहे. सो ते जर आपल्याला आता करायचे असतील, डिग्री टू रॅडियन आणि रॅडियन टू डिग्री, सो यामध्ये आपण काय करणार, सो कन्वर्जन आपण स्टडी करणार. सो मी तुम्हाला एक सिम्पली सांगतो बघा कन्वर्जन. सो पहिलं आहे आपलं कन्वर्जन ऑफ डिग्री टू रॅडियन. ठीक आहे ना, इम्पॉर्टंट आहे बघा हे. बेसिक आपण सगळं स्टडी करू राहिलो ना, सो हे तुम्हाला करता आलं पाहिजे कोणत्याही केसमध्ये. ओके, इन एनी केस की तुम्हाला आता हे जमलं पाहिजे की मला डिग्रीचं रॅडियन कसं करायचं आहे. ओके, सो हे बघा, सपोज एखादा एक एक्झाम्पल घेतो मी आधी आणि मग तुम्हाला सांगतो की कसा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. ओके, समजा एक्झाम्पल मी घेतलं, आपल्याकडे एक अँगल आहे थिटा, आणि तो थिटा आहे डिग्रीमध्ये 30 डिग्री. याला मला काय करायचं आहे, याला मला कन्वर्ट करायचं आहे रॅडियन मोडमध्ये. आता जर मला याला रॅडियन मोडमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर सिम्पल फॉर्म्युला काय आहे, सो अँगल इन रॅडियन इज इक्वल टू अँगल इन डिग्री, याला मल्टिप्लाय करायचं आहे π/180 ने. सो याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असणार आहे, π/180. म्हणजे जो काही अँगल तुम्हाला डिग्रीमध्ये दिला आहे, ओके, जो कोणता अँगल तुम्हाला डिग्रीमध्ये दिला आहे, त्या डिग्रीला कशामध्ये कन्वर्ट, म्हणजे मला रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, π/180. सो दिस इज इम्पॉर्टंट, π/180 मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मग अँगल इन रॅडियन, समजा मी त्याला थिटा रॅडियन असं लिहितो, बरोबर. अँगल इन डिग्री किती दिला आहे तुम्हाला इथं, 30 डिग्री दिला आहे, इंटू π/180. आता सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, सांगा काय होईल याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये. इथलचा झिरो काय झाला, कॅन्सल झाला. कोण राहिलं मग याच्यात, वरती राहिला 3π आणि खाली किती राहिला, 18 राहिला. ओके, कोण सांगते मला आता कसा भाग देऊ मी इथं. येस एनीवन, वैष्णवी काय करता येईल सांगा. हे बघा ना रे, इथं काय करता येईल तुम्हाला, 3 × 3 बरोबर, आणि 3 × 6 = 18. सो तुमचं आन्सर काय झालं, इथं आपलं आन्सर आलं π/6 रॅडियन. ओके, कळलंय सगळ्यांना. सो हे झालं बघा π/6 रॅडियन. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल समजा, हे झालं माझं फर्स्ट एक्झाम्पल. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे आपल्याकडं. समजा तुम्हाला थिटा दिला आहे 45 डिग्री, बरोबर आहे. मला याचा काय करायचं आहे, रॅडियनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो सिम्पल फॉर्म्युला आहे बघा, अँगल इन रॅडियन इज इक्वल टू अँगल इन डिग्री, याला मल्टिप्लाय मी कशाने करणार आहे, π/180 ने. ओके, पाय हा तुम्हाला नवीन नाही ना, हे पाय आपल्याला होतं बघा पूर्वी पण आहे ना, सर्कलचं एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण πr² तिथं पाय वापरतोय. ओके, पाय ही कोणता नंबर आहे, रॅशनल का इरॅशनल, सो पाय इज अ इरॅशनल नंबर, करेक्ट. मग थिटा इन डिग्री किती दिला आहे बघा, थिटा इन डिग्री 45.
इंटू पाय अपॉन 180. आता मी तुम्हाला काय करतो बघा, एक टेबल लक्षात ठेवायचं तुम्हाला. ॲक्च्युअलमध्ये 2 टेबल लक्षात ठेवायचे 5-5 पर्यंत. एक आहे 36चा, दुसरा आहे 35चा. हे कायसाठी करायचं असतं, एक्स्ट्रा टेबल लक्षात ठेवणे हे क्विक कॅल्क्युलेशनसाठी. ओके, 36चा एक टेबल आणि 45चा एक टेबल. 36 2 असतं 72, 36 3 असतं 108, 36 4 144, 36 5 180. ठीक आहे. आणि 45चा टेबल आपल्याला तयार करायचा आहे. 45 2 90, 45 3 135, 45 4 180 आणि 45 5 225. ओके, एवढे 2 टेबल तुम्हाला क्विक कॅल्क्युलेशनसाठी करायचे आहेत. मग मला कोण सांगता राहतं याच्यामध्ये, इथं 45 इथं 180 आहे. येस, 45 आणि 180. बोला कोण सांगताय 45 आणि खाली 180 कितीच भाग जाईल? बाकीचे कोणी बोलत नाही. वैष्णवी सांगू शकता तुम्ही मायक्रोफोन ऑन करा. 4चा. येस, इथं 45 4 म्हणजे किती आला आन्सर माझा रॅडियनमध्ये? π/4 रॅडियन. दिस इज द आन्सर. ओके, आता नेक्स्ट समजा तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. आता समजा मी घेतला थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे, मला काय करायचं आहे, याला कन्वर्ट करायचं आहे रॅडियनमध्ये. सो काय फॉर्म्युला, आता फॉर्म्युला पाठ झाला असेल तुमचा. अँगल इन रॅडियन इज इक्वल टू अँगल इन डिग्री इंटू फॉर्म्युला पाय अपॉन 180, दॅट इज π/180. ओके, सो अँगल इन डिग्री किती 60 इंटू पाय अपॉन 180. खूप सिम्पल कॅल्क्युलेशन याचे. तर हे बघा, इथलचा 0 इथलचा 0 काय झाला, कॅन्सल झाला. सो इज इक्वल टू किती राहिला इथं 6 पाय अपॉन किती 18. 6ने 18ला डिवाइड होत आहे, बरोबर का? मग किती येईल सांगा. 6ने जर मी 18 डिवाइड केलं तर 6 3 18 म्हणजे किती झाला आन्सर माझं π/3 रॅडियन. ओके, हे झालं आन्सर. ओके, नेक्स्ट समजा पुढचा अँगल घेतला मी 4. थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, काय फॉर्म्युला आहे माझा परत, थिटा इन रॅडियन इज इक्वल टू थिटा इन डिग्री इंटू π/180. ओके, चला सांगा थिटा इन डिग्री किती आहे 90 इंटू पाय अपॉन 180. फक्त पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला, आहे ना, होऊन जाते मग आपल्याला आन्सर. आपण खूप स्लो चाललो आहे, कारण समजावं म्हणून सगळ्यांना. आज काही जण नवीन जॉईन झालेले आहेत. इथं 0 कॅन्सल झाला. ठीक आहे, सो कॅन्सल झाल्यावरती काय होईल रे बघा, इथं राहिलं कोण, वरती राहिला 9 पाय आणि खाली किती राहिला 18 राहिला. ओके, मग 9 पाय अपॉन 18ला कसं लिहायचं, 9 1 9, 9 2 18. म्हणजे थिटा इन रॅडियन किती झाला तो π/2. म्हणजे डिग्रीमध्ये जर तो 90 डिग्री असेल तर रॅडियनमध्ये किती आला π/2 आला. डिग्रीमध्ये जर एखादा 60 डिग्री असेल तर रॅडियनमध्ये तो π/3 झाला. डिग्रीमध्ये जर 45 असेल तर तोच अँगल रॅडियनमध्ये किती असतो π/4 असतो. जर डिग्रीमध्ये 30 डिग्री असेल तर रॅडियनमध्ये तो π/6 असतो. ठीक आहे, चला अजून एक्झाम्पल घेतो मी. नेक्स्ट एक्झाम्पल, समजा तुम्हाला थिटा दिला आहे डिग्रीमध्ये 120 डिग्री 120 डिग्री. ओके, मला रॅडियनमध्ये काढायचं आहे. सो काय फॉर्म्युला आहे, अँगल इन रॅडियन इज इक्वल टू अँगल इन डिग्री इंटू π/180. तुम्ही जर माझ्या अगोदर कॅल्क्युलेशन जर केले तर मला तुम्ही आन्सर सांगू शकता. ओके, मी थिटा दिला बघा 120 इंटू पाय अपॉन 180. सो काय होईल, अगोदर हा 0 कॅन्सल. ओके, सो इथं राहिला 12 पाय अपॉन 18. हां, कितीच भाग जाईल 12 पाय अपॉन 18 6ने, बरोबर का. 6 2 12, 6 3 18. आन्सर इज 2 पाय अपॉन 3 रॅडियन. म्हणजे जो अँगल तुमचा डिग्रीमध्ये 120 डिग्री होता तो रॅडियनमध्ये किती झाला 2 पाय अपॉन 3. तुमचं हे झालं का आन्सर. ओके, नेक्स्ट चला थिटा घेऊ 135 डिग्री. बघा आता 135 आहे म्हणजे काय होईल, हा
फॉर्म्युला थिटा इन रॅडियन इज इक्वल टू थिटा इन डिग्री मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. डिग्रीमध्ये आहे 135, इथं पाय बाय 180. हे बघा मी तुम्हाला मागच्या पेजवरती ना 45चा तुम्हाला टेबल तयार करून दिला 45चा. तो यासाठीच दिला की समजा असे जर नंबर आले, हे बघा 45च्या टेबलमध्ये नंबर्स काय काय येतात, 45, 90, 135, 180, 225. क्विक कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला हे दोन टेबल 5पर्यंत लक्षात ठेवायचे, 36 आणि 45, कारण ते नंबर्स आहे ना अँगलमध्ये खूप वेळेस रिपीट होतात किंवा त्यांच्या टेबलमधले नंबर येतात. हां, मग इथं बघा डिग्रीमध्ये वरती 135 आहे आणि खाली 180 आहे. सो 45ने दोघांनाही डिवाइड होतंय. बोला मग वैष्णवी, सांगू शकता का मला तुम्ही वरती कितीचा भाग जाईल आणि खाली किती जाईल 45ने जर मी डिवाइड केलं तर? वरती 3चा आणि खाली 4चा. 4चा का 5चा? 4. 4चा. हां, बरोबर सांगितलं. वरती 3चा म्हणजे हा झाला 3, खाली 4चा, म्हणजे काय झालं माझा आन्सर 3π/4 रॅडियन. रॅडियनचा सिम्बॉल सी लिहायचा वरती डोक्यावर. बरोबर. नेक्स्ट चला पुढचा घेऊया. थिटा इज इक्वल टू समजा 180 डिग्री. मग थिटा इन रॅडियन इज इक्वल टू थिटा इन डिग्री मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. बरोबर आहे. थिटा इन रॅडियन इज इक्वल टू थिटा इन डिग्री मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. मग तुम्ही याला तुमचा जर आन्सर आला अगोदर तुम्ही मला सांगू शकता बरं काय येईल. आता इथं बघा 180, इथलचा 180, इथलचा 180 काय झाला कॅन्सल. सो आन्सर किती येईल, फक्त पाय राहिला. म्हणजे जर तुमचा अँगल डिग्रीमध्ये 180 आहे तर तो रॅडियनमध्ये किती येतो, पाय येतो. ओके, चला नेक्स्ट घेऊया. थिटा इज इक्वल टू 225 डिग्री. सो थिटा इन रॅडियन इज इक्वल टू थिटा इन डिग्री इंटू π/180. सांगा रे थिटा इन डिग्री किती लिहायचा आहे, 225 इंटू π/180. 45चा टेबल परत कसा भाग जाईल, खाली जाईल 4चा, 45 4 180, वरती जाईल 5चा, 45 5 225. सो माझा आन्सर झालं इथं 5π/4 रॅडियन. करेक्ट. कळलं आहे सगळ्यांना हे. चला अजून 1-2 घेतो आणि मग आपण काय करू सेकंड. आता हे आपण डिग्रीचा रॅडियनमध्ये करून राहिलो, तर त्यानंतर आपल्याला रॅडियनचं डिग्रीमध्ये करायचं आहे आणि त्यानंतर काही स्टँडर्ड व्हॅल्यू असतील त्याचं डिग्री आणि रॅडियन हे आपल्या पाठच असलं पाहिजे. ओके, त्याला कोणताही दुसरा अल्टरनेटिव्ह नाही. ओके, चला आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. थिटा इज इक्वल टू समजा दिला आहे तुम्हाला 270 डिग्री. काय फॉर्म्युला आहे, थिटा इन रॅडियन इज इक्वल टू थिटा इन डिग्री मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. मग थिटा इन डिग्री किती दिला आहे तुम्हाला आता 270, इथं π/180. काय होईल, इथलचा 0 इथलचा 0 कॅन्सल. व्हॉट इज द रिमेन, वरती राहिला 27π, खाली राहिला 18. सो कितीचा भाग जाईल इथं 9, 9 1 9, 9 2 18, 9 3 27. सो माझं फायनल आन्सर झालं 3π/2 रॅडियन. बरोबर. चला पुढचा एक्झाम्पल. चला थिटा मी घेतला समजा 300 डिग्री. आता मला याचं फाइंड आउट करायचं आहे रॅडियन मोड. सो काय फॉर्म्युला आहे, थिटा इन रॅडियन इज इक्वल टू थिटा इन डिग्री, याला मल्टिप्लाय करतोय आपण π/180 ने. सो डिग्रीमध्ये किती इथं 300 इंटू π/180. सो इथलचा 0 इथलचा 0 कॅन्सल, राहिलं कोण 30π/18. चला सांगा रे, आता तुम्ही एवढे जण सगळे जॉईन आहात तर याला कितीने डिवाइड होईल, 30π/18. सार्थक गायब झाला का? यस.
30 पाय अपॉन 18 याला 6 ने डिवाइड होईल. ओके, मग आता 6 ने बघा कसं डिवाइड करायचं याला. 6 3 जा 18, 6 5 जा 30. सो काय आलं माझं फायनल आन्सर. वरती राहिला 5 पाय, खाली राहिला 3, 5 पाय बाय 3 रॅडियन. ओके, हे झालं आन्सर वेन द थिटा इज इक्वल टू 300 डिग्री. ओके, चला आणखीन एक घेऊया. समजा तुम्हाला दिला थिटा इज इक्वल टू आता 360. ओके, 360 डिग्री आपण घेऊया. आता जर थिटा जर घेतला बघा 360 डिग्री. ओके, याचा मला रॅडियनमध्ये फाइंड आउट करायचं आहे. सो थिटा इन रॅडियन इज इक्वल टू थिटा इन डिग्री इंटू पाय अपॉन 180. थिटा इन डिग्री 360, इथं पाय अपॉन 180. तेव्हा इथलचा 0 इथलचा 0 मी केला कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स काय राहिले आपल्याकडं. वरती राहिला 36 पाय, खाली 18. 18चा टेबल तुम्हाला येत असेल सगळ्यांना. 18 1 18, 18 2 36. सो फायनल आन्सर 2 पाय रॅडियन. थिटा इन रॅडियन झाला 2 पाय रॅडियन. ओके ओके, सो हे सगळे जे एक्झाम्पल आपण डिस्कस केले बघा, हे सगळे काय होते, डिग्रीचं आपण कन्वर्जन केलं रॅडियनमध्ये. सो डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर जो काही अँगल तुम्हाला डिग्रीमध्ये दिला आहे त्याला मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180 ने आणि सिम्पल कॅल्क्युलेशन्स करायचे. ओके, आता आपण सेकंड पॉईंट यातला स्टडी करू. ओके, आता सेकंड पॉईंट असा आहे की आपल्याला कन्वर्जन करायचं आहे रॅडियनचं डिग्रीमध्ये. सो कन्वर्जन ऑफ अँगल ऑफ रॅडियन टू डिग्री, किंवा डायरेक्ट असं लिहितो कन्वर्जन ऑफ रॅडियन टू डिग्री. रॅडियन टू डिग्री. ओके, यामध्ये मला आता कन्वर्जन करायचं आहे. तर सिंपल गोष्ट आहे. आता फक्त फॉर्म्युला तुम्हाला रिव्हर्स करायचा आहे. ओके, एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो. समजा तुम्हाला एखादा अँगल दिला आहे. ओके, कन्सिडर करू की तुम्हाला अँगल दिला आहे पाय बाय 4 रॅडियन. आता हा रॅडियनमध्ये आहे, मला हे कन्वर्ट करायचं बघा डिग्रीमध्ये. जर मला याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जो फॉर्म्युला आपण डिग्री टू रॅडियनमध्ये यूज केला होता, ओके, तोच फॉर्म्युला फक्त रिव्हर्स करून वापरायचा आहे. म्हणजेच काय होईल, आता मला अँगल फाइंड आउट करायचा आहे डिग्रीमध्ये. सो इथे लिहितो मी अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन, याला मी मल्टिप्लाय करतोय 180 अपॉन पायने. तिथं आपण कशाने मल्टिप्लाय करतो तो डिग्रीला, पाय अपॉन 180. इथं मल्टिप्लाय करायचं आहे 180 अपॉन पायने. सो एवढं लक्षात राहू द्या, हा कन्वर्जन फॅक्टरसाठी इम्पॉर्टंट आहे. डिग्री टू रॅडियन करताना मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 आणि रॅडियन टू डिग्री करताना आता मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. सो 180 अपॉन पायने काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो बघा काय येईल. पहिलंच एक्झाम्पल. सो थिटा इन डिग्रीमध्ये काढायचं, बरोबर. आता अँगल इन रॅडियन, मग आता अँगल किती आहे रॅडियनमध्ये, पाय अपॉन 4 आहे. त्याला मल्टिप्लाय कशाने करणार आहे मी, 180 अपॉन पायने. सो काय होईल, इथं दिसतंय बघा, इथलचा पाय आणि पाय काय झाला, कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म्स काय राहिले आपल्याकडं, रिमेनिंग टर्म्स आर इथं 180 अपॉन 4. ओके, 4ने तुम्ही डिवाइड करा. 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20. सो ज्यावेळेस तुमचा अँगल पाय बाय 4 आहे रॅडियनमध्ये, तो अँगल डिग्रीमध्ये किती आला, तो अँगल आला डिग्रीमध्ये 45 डिग्री. ओके, कळलं आहे. सिम्पल आहे बघा गोष्टी ह्या. ओके, फक्त आता हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, इथं फॉर्म्युला आपण वर्ड्समध्ये दिला, इथं याला मी सिम्बॉलिक लिहितो. म्हणजे अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन इंटू 180 अपॉन पाय. ओके, हा तुमचा फॉर्म्युला असणार आहे. जस्ट वेट. ओके, हा फॉर्म्युला. चला सेकंड एक्झाम्पल घेऊया. आता समजा थिटा दिला तुम्हाला पाय बाय 10 रॅडियन, याचं मला डिग्रीमध्ये करायचं आहे.
So formula, angle in degree is equal to angle in radian multiply by 180 upon pi. करा put values. इथं आला pi by 10 into 180 upon pi. काय काय कॅन्सल होईल? इथलचा पाय झाला कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स हे बघा, इथलचा 0 0 पण कॅन्सल होईल. करून टाका लगेच. हा 0 आणि हा 0. सो राहिलं कोण रे फक्त आन्सरमध्ये? सगळं कॅन्सल झालं, फक्त 18 राहिला. सो 18 डिग्री. पाय बाय 10 रॅडियन म्हणजे किती झाला? 18 डिग्री. ओके, नेक्स्ट. थिटा इज इक्वल टू पाय बाय 12 रॅडियन. आता पाय बाय 12 आहे. सो थिटा इन डिग्री मला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. सो 180 अपॉन पायने मी त्याला मल्टिप्लाय करणार आहे. ओके, सो अँगल इन रॅडियन किती दिलं आहे तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये? पाय बाय 12. दिस इज 180 अपॉन पाय. सो काय होईल? इथलचा पाय कॅन्सल. बरोबर. रिमेनिंग टर्म्स 180 अपॉन 12. सगळ्यांना 12चा पाडा येतोय. ओके, 12चा पाडा जर येत असेल तर खूप सिम्पल आहे. किती होईल बघा? 12 1 12, 6 राहिले, 12 पंचे 60. सो तुमचा अँगल झाला 15 डिग्री. जर तुमचा अँगल रॅडियनमध्ये पाय बाय 12 असेल तर तो डिग्रीमध्ये किती झाला? 15. गुड. चला नेक्स्ट. थिटा इज इक्वल टू 5 पाय बाय 4 रॅडियन. याला मला डिग्रीमध्ये करायचं आहे. ठीक आहे. सो अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय. ओके, व्हॅल्यूज पुट करतो मी. दिस इज 5 पाय अपॉन 4 इंटू दिस इज 180 अपॉन पाय. काय काय कॅन्सल होईल परत? इथलचा पाय झाला कॅन्सल. बरोबर. राहिलं कोण अगोदर ती लिहितो मी. इथं राहिला 5 180 अपॉन 4. 180 अपॉन 4 किती रे? आताच आपण पहिलं गेलो होतं ना एक्झाम्पल. इथं बघा किती येईल? 4 4 जा 16, 5 राहिले 2 राहिले 20 झाले. 4 5 जा 20. म्हणजे काय राहिलं आपल्याकडं आता? इथं 5 इंटू 45. मला मल्टिप्लिकेशन करून सांगा कोणीतरी आन्सर. 45 इंटू 5 किती येईल? 45 गुणिले 5. कुणीही सांगा, बरेच जण जॉईन आहे आज. काय 210. चुकलंय कॅल्क्युलेशन वैष्णवी. 210 येईल का 225 येईल बघा बरं परत एकदा. 45 इंटू 5 225. 225. हे कॅल्क्युलेशन किती येतं? 225 येतं. 225 डिग्री. गुड सार्थक. आणि गुड ट्राय वैष्णवी. 225 आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया. थिटा इज इक्वल टू 7 पाय अपॉन 6. 7 पाय बाय 6 रॅडियन. याचं मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? याचं मला कन्वर्जन करायचं आहे डिग्रीमध्ये. सो बघा, अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. आता केअरफुल करा सगळ्यांनी कॅल्क्युलेशन. अँगल इन रॅडियन किती दिला आहे? 7 पाय अपॉन 6 इंटू 180 अपॉन पाय इज इक्वल टू. हे बघा काय कॅन्सल होईल अगोदर ते चेक करा. इथलचा पाय कॅन्सल. बरोबर. टर्म्स राहिला काय आपल्याकडं? 7 इंटू 180 अपॉन 6. ओके, सो इथं बघा 6 1 6, 6 3 18 आहे ना. 6 3 जा 18. इथं 0ला 0. ओके, सो रिमेनिंग टर्म्स इथं 7 इंटू 30. आता सांगा रे मल्टिप्लिकेशन करून. 7 इंटू 30 किती आन्सर आहे? कुणी सांगा बघा. वैष्णवी, कुणाल, निकिता, पूनम, प्राजक्ता, सार्थक, इकरा, शीतल, स्नेहल.
210. 210 बरोबर. 210 डिग्री. दिस इज अँगल इन रॅडियन. अँगल इन डिग्री. ठीक आहे. ओके, चला अजून एक घेऊया आणि मग आपण काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्सकडे पण जाऊया, आहे की नाही. ही खूप सिम्पल वाटत असते ना तुम्हाला. सो थिटा रॅडियनमध्ये आहे 4 5. खूप सोपं आहे हा. मला डिग्रीमध्ये काढायचा आहे बरोबर. अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन इंटू 180 अपॉन पाय असं दिलं आहे बरोबर. बघा रे, अँगल इन रॅडियन किती दिलाय तो 4 पाय दिलाय. इथं 180 अपॉन पाय. सो काय होईल, सिम्पली इथलचा पाय झाला कॅन्सल. राहिलं कोण, 4 इंटू 180. बस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 180 गुणिले 4. चला कोण सांगता आन्सर काय येईल. सातशे वीस. 720. 18 चौक 72 बरोबर. 720 डिग्री. ओके, हा झाला तुमचा अँगल डिग्रीमध्ये. ओके, चला आता थोडेसे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स घेऊया. चला मी आलो आता नेक्स्ट पेजवरती आणि क्वेश्चन असा आहे, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स. Convert the following angles in radian. म्हणजे तुम्हाला डिग्रीमध्ये दिलेले त्यांनी रॅडियनमध्ये काढायचे. ठीक आहे. सो पहिला अँगल आहे 85 डिग्री. ठीक आहे, मला याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो बघा रे. सो काय फॉर्म्युला, येस एनीवन, व्हॉट इज द फॉर्म्युला जो आता आपण बघितला होता. समजलं ना तुम्हाला, डिग्रीचा रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे फॉर्म्युला असा आहे आपला, इथं परत लिहितो मी. आवर फॉर्म्युला इज अँगल इन रॅडियन इज इक्वल टू अँगल इन डिग्री इंटू पाय अपॉन 180. जर तुम्हाला डिग्रीचं रॅडियनमध्ये करायचं असेल तर, आहे ना, आणि रॅडियनचं डिग्री करायचं असेल तर पाय अपॉन 180च्या ऐवजी काय करणार आपण, मल्टिप्लिकेशन फॅक्टर असेल 180 अपॉन पाय. ओके, सो थिटा इन डिग्री 85 डिग्री इंटू पाय अपॉन 180. ओके, आता काही झिरो वगैरे नाही इथं कॅन्सल होण्यासाठी. ओके, 5ने भाग देऊ आपण अगोदर, आहे ना. वरती जर मी 5ने डिवाइड केलं तर किती होईल, 5 इंटू 1 5, 5 7 जा 35. वरती पाय ॲज इट इज डिवायडेड बाय. आता खाली पण 5ने डिवाइड करा. खाली जर 5ने डिवाइड केलं तर किती होईल, 5 3 जा 15, 3 राहिले 30 झाले बरोबर, 30. 5 6 जा 30. सो तुमचं आन्सर आलं 17 पाय अपॉन 36 रॅडियन. ओके, 5ने डिवाइड केलं बरं करेन मी याला. कसा होता रे क्वेश्चन, सोपा होता ना. अरे होता का नाही. सेकंड घ्या चला. 250 डिग्री. करा मला मदत कॅल्क्युलेशनमध्ये. अँगल मला रॅडियनमध्ये फाइंड आउट करायचा आहे. अँगल दिला आहे तुम्हाला डिग्रीमध्ये. कन्वर्जन फॅक्टर आहे. डिग्रीमधल्या अँगलला मल्टिप्लाय करा पाय अपॉन 180 ने. सो दिस इज 250. सॉरी, 250 इंटू पाय अपॉन 180. सो हिअर इज 0 0 कॅन्सल. हा झाला 25 पाय अपॉन 18 रॅडियन. दिस इज द आन्सर, 25 पाय अपॉन 18. आता याला काय डिवाइड होणार नाही ना अजून, एवढंच राहील आन्सर. ओके, सो दिस इज द आन्सर. नाव नंबर 3. नंबर 3 is now minus 132 degree. Minus 132 degree.
आता जे काल प्रेझेंट होते बघा त्यांना माहिती आहे मायनस अँगलला निगेटिव्ह साईन येतो म्हणजेच काय, त्या अँगलचं मेजरमेंट केलेलं आहे क्लॉकवाईज. ओके, जर कोणताही अँगल जर तुम्ही क्लॉकवाईज मेजरमेंटमध्ये जर म्हणजे क्लॉकवाईज सेन्समध्ये जर मेजर केला तर त्या अँगलला निगेटिव्ह साईन येतं. अँड इफ यू मेजर एनी अँगल इन अँटी क्लॉकवाईज सेन्स, ओके, काल आपण त्या डायग्राम पण डिस्कस केल्या होत्या. अँटी क्लॉकवाईज जर मध्ये जर आपण त्याला मेजर केलं तर तो अँगल असतो पॉझिटिव्ह. ठीक आहे, सो असे दोन गोष्टी लक्षात राहू द्या. इफ द अँगल इज मेजर इन क्लॉकवाईज सेन्स वी कॅन टेक दॅट अँगल ॲज अ निगेटिव्ह, अँड इन अँटी क्लॉकवाईज सेन्स देन तो अँगल कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. आता हे मायनस आला, मायनसचा मिनिंग फक्त काय लक्षात ठेवा की तो मेजर गेलेला आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. सो सेम टेक्निक परत, म्हणजे तोच फॉर्म्युला, चेंज काहीच होणार नाही आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, अँगल मला फाइंड आउट करायचं इन रॅडियन इज इक्वल टू अँगल इन डिग्री मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. ओके, सो आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे फक्त इथं आता. सो अँगल इन डिग्री आहे -132 गिवन, बरोबर, मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. ओके, 132 आणि 180 आहे. सो किती डिवाइड करता तुम्ही त्याला, 4ने जाईन का बघा अगोदर, यस है ना, -4ने डिवाइड करा, 4 3 जा 12, here is a 1 remain, again 4 3 जा 12, 33 इंटू पाय, आणि 180ला पण 4ने डिवाइड केलं तर किती येतं ते 45, 45 4 जा 180, करेक्ट. अरे बरोबर का. आता 33 वरती आणि खाली 45, याला अजून किती डिवाइड करता येईल तुम्हाला सांगा एनिमन. वरती राहिला 33, खाली आहे 45. सो असा कोणता नंबर घेऊ त्याने डिवाइड करू दोघांना, 33 आणि 45 दोघांना कोणत्या नंबरने भाग जाईल. टाइम लागतो रे तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये, एवढा टाइम नसायला पाहिजे लागला. 3ने, बरोबर, 3ने डिवाइड केलं जाईल तुम्हाला याला. जर वरती जर मी 3ने डिवाइड केलं तर 3 वजा 3, ओके, सो 11 झाला तो, -11 पाय अपॉन, आणि खाली जर मी 3ने डिवाइड केलं तर किती होईल, 3 इंटू 1 3, 1 राहिला, 3 5 जा 15. दिस इज द अँगल इन रॅडियन, -11 पाय अपॉन 15. कळलंय. ओके, चला इथंच मी तुम्हाला काय करतो, होमवर्कचे 3 क्वेश्चन देऊन टाकतो. ओके, ट्राय करायचे होमवर्क सगळ्यांनी, है ना, ट्राय करायला काही हरकत नाही. आणि मला सांगायचे मग उद्या, किंवा तुम्ही माझ्या नंबरला फोटोज पाठवले तरी चालते ना, फक्त ट्राय करा. होमवर्कचे क्वेश्चन्स आहेत, 3 अँगल देतो मी तुम्हाला. पहिला आहे थिटा इज इक्वल टू 150 डिग्री, दुसरा थिटा इज इक्वल टू 340 डिग्री, सोपे आहेत. आणि तिसरा आहे थिटा इज इक्वल टू -225 डिग्री. ओके, एवढे 3 क्वेश्चन तुम्हाला काय करायचे आहेत, होमवर्क करायचे आहेत, रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. चलो नेक्स्ट. आता पुढचा क्वेश्चन आहे, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रॅडियन. आता रॅडियनमध्ये कन्वर्ट, सॉरी इंटू डिग्री नाव, इंटू डिग्री. आता लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट केले, आता मला ते कन्वर्ट करायचे डिग्रीमध्ये. ठीक आहे, सिंपल आहे. चलो 1 बाय 1 स्टडी करते हैं. सो पहिला आहे यामध्ये, फर्स्ट अँगल इन रॅडियन इज थिटा इज इक्वल टू 7 पाय अपॉन 12 रॅडियन. याला मला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो बोला रे काय फॉर्म्युला आहे. आता समजलं काय करायचं, डिग्रीमध्ये मला आन्सर आणायचं आहे. म्हणजे अँगल इन डिग्री इज इक्वल टू 180 अपॉन पाय, बरोबर, याला मल्टिप्लाय करणार मी 180 अपॉन पायने. व्हेरी गुड वैष्णवी. सो इथं अँगल इन रॅडियनमध्ये अँगल किती आहे, 7 पाय अपॉन 12, याला मी मल्टिप्लाय करणार आहे 180 अपॉन पायने. करा सिम्प्लिफिकेशन. हे बघा, इथलचा पाय काय झाला
कॅन्सल झाला, बरोबर. राहिलं कोण, वरती राहिला 7 इंटू 180, खाली किती आला, 12 आला. ओके, सगळ्यांना 12चा पाडा तर येतोय, बरोबर. 12 एक 12, किती राहिले इथं 6, 12 5 जा 16, बरोबर. म्हणजे इथं 15चा भाग गेला टोटल, म्हणजे इथं राहिला 7 इंटू 15. सांगा मल्टिप्लिकेशन, किंवा तुम्हाला 15चा पाडा येत असेल, 15 7 जा, यस 15 इंटू 7, 15 7 चा किती, अरकम कितना आएगा 15 इंटू 7, 105. आणि आन्सर कशामध्ये आलं, डिग्रीमध्ये. सोपं आहे की नाही. हे बेसिक आहे बरं का खूप. तुम्हाला तर ट्रिग्नोमेट्री वगैरे मध्ये डायरेक्ट सांगता आलं पाहिजे बघा. हे काय आहे की मी तुम्हाला आजच्या लेक्चरच्या एंडिंगला सांगणारच आहे की तुम्हाला कोणते कोणते अँगल डायरेक्ट लक्षात ठेवायचे पाठच, की ह्या अँगल डिग्रीमध्ये किती असतो आणि तो रॅडियनमध्ये किती असतो. कन्वर्ट झाल्यावरती कन्वर्जन करत बसायचं नाही, काही बेसिक अँगल आहेत. ओके, चलो सेकंड एक्झाम्पल. थिटा दिलाय तुम्हाला आता -5 पाय अपॉन 3 रॅडियन. मायनस साईन येणार आहे. मग मला सांगा अँगलचं मेजरमेंट क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. नाही, मी परत रिपीट करतो बघा. निगेटिव्ह जर असेल, इफ द अँगल इज निगेटिव्ह देन अँगलचं मेजरमेंट असतं क्लॉकवाईज, आणि अँगल जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं मेजरमेंट असतं अँटी क्लॉकवाईज. काल नव्हते तुम्ही वाटतं ना, मी थोडंसं बघा इथं रिपीट करतो मी परत. समजा ही आपली क्वाड्रंट सिस्टीम आहे. जर कोणताही अँगल जर मी असा अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये जर मेजर केला, हा कोणता सेन्स झाला आता, अँटी क्लॉकवाईज ना, बरोबर. असं उलटं चाललोय बघा मी. जर कोणताही अँगल जर मी अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये जर मेजर केला तर हा जो अँगल असतो, हा अँगल तुमचा काय येत असतो, पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईजमध्ये. आणि जर तुम्ही सेम अँगलला काय केलं आता क्लॉकवाईज सेन्समध्ये मेजर केलं, म्हणजे बघा असं इथून स्टार्ट केलं, समजा इकडं आली तुम्ही, आता हा कोणता झाला बघा, सेन्स क्लॉकवाईज, बरोबर ना. घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरतोय बघा, क्लॉकवाईज सेन्स. आणि हा अँटी क्लॉकवाईज, आता इथं ॲरो याचा असं उलटं चाललंय बघा, अपोजिट टू क्लॉकवाईज म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. आणि हा तुमचा क्लॉकवाईज सेन्समध्ये, त्यावेळेस तुमचा थिटा काय असेल, निगेटिव्ह असेल. क्लिअर का आता अरकम. ओके, सो मायनस साईन म्हणजे काय, तो क्लॉकवाईजमध्ये मेजर केला गेलेला आहे. सो काय फॉर्म्युला आहे आपला, अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन. याला मल्टिप्लाय करणार आहे मी 180 अपॉन पायने. करा पुट व्हॅल्यूज, -5 पाय अपॉन 3 इंटू 180 अपॉन पाय. काय काय कॅन्सल होईल इथं, पाय पाय कॅन्सल, बरोबर. रिमेनिंग टर्म्स काय राहिल्या, -5 इंटू 180 अपॉन 3. आता 3 डिवाइड करा, 3 6 जा 18, 0 ला 0. सो रिमेनिंग टर्म्स आर -5 इंटू 60. कोण सांगतं रे एकदम क्विक मला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, बघू कोण सांगतंय फास्ट. -300. गुड, -300 डिग्री, हे झाला आन्सर. ओके, समजला का रे क्वेश्चन हा. तुम्हाला रिॲक्शन पाठवता येतात बरं का रे, गुगल मीटला आहे ना. जर समजला तुम्हाला प्रॉब्लेम तर रिॲक्शन पाठवता येतात, ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येतात, खूप काही गोष्टी आहेत इथं. अजून तुम्ही न्यू आहेत ना याच्यावरती. ओके, चलो नेक्स्ट लेते हैं फिर थर्ड प्रॉब्लम. हाँ बोला वैष्णवी, काही डाऊट असेल तर विचारत चला. चला तिसरा क्वेश्चन आहे 5 रॅडियन. फक्त 5 रॅडियन दिलं आपल्याला, ठीक आहे. याचं मला कशामध्ये कन्वर्ट करायचं, डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, चलो सो करते हैं. काय फॉर्म्युला आपला, अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन इंटू 180 अपॉन पाय. सो इज इक्वल टू किती, अँगल इन रॅडियन 5 इंटू 180 अपॉन पाय. इथं काही कॅन्सल होईल का रे आता, काहीच नाही, बरोबर. इथं कुठं काही कॅन्सल होणारच नाही आहे. सो डायरेक्ट काय करा,
5 आणि 180 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि डिनॉमिनेटरला पाय तसाच राहू द्या. तुमच्यापैकी कोण सांगतं मला क्विक आन्सर 5 इंटू 180? न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन किती येईल? नाईन हंड्रेड अपॉन पाय. करेक्ट, 900 डिग्री. ओके, वाटलं डिग्री मी ब्रॅकेटला टाकतो. 900 अपॉन पाय. ओके, डिग्रीमध्ये. हे झालं फायनल आन्सर. ओके, इथं काय आपल्याला अजून सिम्प्लिफाय करायचं नाहीये. समजला हा क्वेश्चन पण नंबर 3. चला अजून एक घेतो मी. चला 2 आहेत अजून 2 घेऊया. नंबर 4, 11 पाय अपॉन 18 रेडियन. याला मला करायचं डिग्रीमध्ये कन्वर्ट. ओके, सो डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार मी इथं? सो थिटा इन सार्थक तुझा मायक्रोफोन ऑन आहे. थिटा इन डिग्री इज इक्वल टू थिटा इन रेडियन इंटू मल्टिप्लिकेशन फॅक्टर 180 अपॉन पाय. तुम्हाला 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो थिटा इन रेडियन किती झाला तो? 11 पाय अपॉन 18 दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट, बरोबर. आणि मल्टिप्लिकेशन फॅक्टर कोण आहे? 180 अपॉन पाय. काय काय कॅन्सल होईल इथं? इथलचा पाय कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म्स काय राहिल्यात? 11 इंटू 180 वरती आणि खाली 18. अरे बघा किती सोपे झाले कॅल्क्युलेशन. 18 10 जा 180. ओके, सो टेल मी द आन्सर. Here is 11 into 10. किती येईल फायनल आन्सर? 110. करेक्ट, 110 डिग्री. हे झालं आन्सर. कसे आहेत रे कॅल्क्युलेट, म्हणजे प्रॉब्लेम कसे सांगा ॲक्च्युअलमध्ये? हे बेसिकमध्ये शिकतोय आपण की आता डिग्रीचं रॅडियन झालं, रॅडियनचं डिग्री करून राहिलो आपण, नाही का? असं पुढं तुम्हाला फक्त एक क्विक करता आले पाहिजेत की अशी मेथड आहे ना समजण्यासाठी. नेक्स्ट नंबर 5. पुढचा क्वेश्चन आहे -1 अपॉन 4 रॅडियन. -1/4 आहे. याला मला कन्वर्ट करायचं आहे डिग्रीमध्ये. सो फॉर्म्युला इज अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन इंटू 180 अपॉन पाय. सो रॅडियनमध्ये आहे -1/4. मला सांगा रे, अँगल -1/4 आहे, मायनस आला आहे, मग क्लॉकवाईज मध्ये मेजर केला का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. येस, गुड. आता आला बघा करेक्ट आन्सर. क्लॉकवाईज मध्ये मेजर केला म्हणून ते निगेटिव्ह साइन आलेलं इंटू 180 अपॉन पाय. ओके, आपल्याला माहिती बघा इथं 4ने 180 ला डिवाइड होणार आहे. 180 अपॉन 4 जर केलं तर किती येतं आन्सर? त्यासाठी मी तुम्हाला 2 टेबल लक्षात ठेवायला लावले बघा 5 पर्यंत 36 आणि 45. किती वैष्णवी? मग आता जर मी 4ने जर डिवाइड केलं 180 ला तर 45 येईल. 45 -45 अपॉन पाय डिग्री. हे आन्सर झालं डिग्रीमध्ये. 45 अपॉन पाय डिग्री करून बघा. ठीक आहे, जे बाकीच्यांना समजा कळत नाही कसं आलंय तर सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला? 180ला 4ने डिवाइड करायचं आहे. 4 4 जा 16, 2 राहिला, वरतून 0 घेतला आणि 4 5 जा 20. ओके, सो दिस इज. चला आता मी याच्यावरती डिपेंड तुम्हाला मी होमवर्कचे क्वेश्चन्स देतो. होमवर्क तुम्ही मला माझ्या नंबरवरती पाठवू शकता. ओके, पहिला क्वेश्चन आहे 5 पाय अपॉन 8 रेडियन. सेकंड -5 पाय अपॉन 6 रेडियन. तिसरा आहे 6 रेडियन. आणि चौथा आहे 1/4 सॉरी -1/4. हा किती होता रे मग? 1/4 होता ना. थांबा मी चेंज करून देतो इथं. 1/10 घ्या.
1/10 एकच मिनिट पाय पण राहू द्या मग इथं π/10 राहू द्या π/10 रॅडियन. ठीक आहे. सो हे 4 एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे उद्या येताना किंवा होमवर्क करून तुम्ही मला पाठवू शकता. ठीक आहे, आन्सर क्रॉस चेक करण्यासाठी. सो आज आपण बघा एक इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी केला की कन्वर्जन ऑफ अँगल डिग्रीचं रॅडियनमध्ये आणि रॅडियनचं डिग्रीमध्ये. खूप सिम्पल आहे आणि याचे आपण काही एक्झाम्पल पण स्टडी केले. बट आता आपल्याला काय करायचं आहे की डिग्री आणि रॅडियन यांच्यामध्ये जे जे तुमचे इम्पॉर्टंट हे असतील अँगल असतील बघा ते तुमच्या डायरेक्ट लक्षात राहिले पाहिजे. सो मी तुम्हाला काही सम बेसिक स्टँडर्ड अँगल सांगतो बघा, ते तुम्हाला डायरेक्टली पाठच करून ठेवायचे. डिग्रीचं त्याचं रॅडियनमध्ये कन्वर्जन काय असतं. ओके, इथं मग टॉपिकचं नावच मी देतो सम इम्पॉर्टंट अँगल्स. सम इम्पॉर्टंट अँगल्स. ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण आपण त्याला मॅक्सिमम यूज करतोय. ओके, जास्त नाही आहेत बघा. इथं लिहितो मी अँगल इन डिग्री, angle in degree, and here is angle in radian. ओके, आता अँगल इन डिग्री अगोदर लिहून घेतो मी. इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत आणि त्यांचे रॅडियन. सो सगळ्यात पहिला अँगल डिग्री जो इम्पॉर्टंट आहे तो आहे 0. जर डिग्रीमध्ये 0 असेल तर तो रॅडियनमध्ये पण 0च येणार. ठीक आहे, 0, त्यानंतर 30 डिग्री, त्यानंतर 45 डिग्री, 60 डिग्री, ओके, त्यानंतर 90, त्यानंतर 180, त्यानंतर 270, त्यानंतर 360. ओके, आणि 360चा टेबल म्हणजे 360 नंतर कोण येतं 720, त्यानंतर येतं 1080, त्यानंतर येतं 1440 आणि सगळ्यात लास्टला कोण येतं 1800. ओके, सो दिस आर द अँगल्स इन डिग्री. आता जे काल प्रेझेंट नव्हते त्यांच्यासाठी सांगतो बघा. इथून काय होतं माहिती आहे का, इथून सायकल स्टार्ट होतात 360 म्हणजे काय वैष्णवी सांगू शकेल बघा. 360 म्हणजे किती सायकल कंप्लीट झाल्या. सायकल म्हणजे रोटेशन, किती रोटेशन किंवा किती सायकल कंप्लीट झाल्या ज्यावेळेस अँगल 360 होतोय. वैष्णवी सांगू शकता का तुम्ही. 1 सायकल. ओके, ज्यावेळेस 1 सायकल कंप्लीट होतीये त्यावेळेस अँगल किती असतो 360. 2 सायकल कंप्लीट झाल्यावरती 720. 3 सायकल कंप्लीट झाल्यावरती अँगल 1080. 4 सायकल कंप्लीट झाल्यावरती अँगल 1440 आणि 5th सायकल कंप्लीट झाल्यावरती अँगल किती असतो 1800. हे डिग्रीमध्ये झालं. ओके, आता रॅडियनमध्ये तुम्हाला रॅडियनमध्ये लक्षात ठेवायचं आहे बच्चा पार्टी. इथं लिहून देतो 0 रॅडियनमध्ये पण असतो 0. ओके, 30 डिग्री किती असतो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. 30 डिग्री असतो π/6. 45 डिग्री असतो π/4. ओके, 60 डिग्री किती असतो π/3. 90 डिग्री असतो π/2. 90 डिग्री इज π/2. 180 डिग्री तो असतो पाय. 270 डिग्री तो असतो 3π/2 आणि 360 किती असतो 360 असतो 2π. आता लॉजिकली मला सांगा बरं करेन कोणी सांगू शकतो मला आन्सर. जर एक सायकल कंप्लीट ज्यावेळेस होती बघा त्यावेळेस डिग्रीमध्ये त्याचा अँगल होत असतो 360 बरोबर, त्याला आपण फुल अँगल पण म्हणतो. तोच अँगल जर मी रॅडियनमध्ये जर कन्वर्ट केला तर रॅडियनमध्ये तो येतो 2π. एका सायकलसाठी 2π. तर मला सांगा लॉजिकली मग ज्यावेळेस 2 सायकल कंप्लीट होतील बघा, म्हणून मी तर 2 सायकल नाव दिलं आहे. जर 2 सायकल जर कंप्लीट झाल्या तर अँगल किती होईल रे रॅडियनमध्ये. एका सायकलला जर 2π होतोय तर 2 सायकलमध्ये किती होईल 4π. 4π. गुड, डबल होत जाईल ना आता. 2π + 2π तो झाला 4π. मग 3 सायकलसाठी किती होईल. येस, 3 सायकलसाठी किती होईल 6π. 6π. बरोबर, 2π ऍड करत जायचंय.
मग 4 सायकलसाठी किती? 8 pi, 8 पाय. आणि 5 सायकलसाठी किती? 10 pi, 10 पाय. ओके ओके. सो तुम्हाला हे बेसिक अँगल ॲटलिस्ट 360 पर्यंत लक्षात ठेवा. पुढचं काय नाही, पुढचं तुमचं राहून जाईल बघा. बट तुम्हाला 0 पासून 360 पर्यंत जे अँगल दिलेत बेसिक, हे इम्पॉर्टंट अँगल्स आहेत. ट्रिग्नोमेट्रीमध्ये याचा मॅक्सिमम यूज होत असतो. सो एवढे अँगल्स तुम्हाला काय असले पाहिजेत, माहीत असले पाहिजे डिग्री आणि रॅडियनमध्ये. ओके. सो हा टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे सगळ्यांना, आणि जे 5-6 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिलेत ते ट्राय करायचे. ठीक आहे. सो थांबूया मग आपण, आणि पुढच्या लेक्चरसाठी तुम्हाला ग्रुपवरती थोड्या वेळानंतर मेसेज येऊन जाईल. 11:15 सांगा. 11:15. 11:15 का? हा माझं हे होईल ना, हां हां. त्यांना 15 मिनिटं ब्रेक घ्या म्हणा. 11:15 फिजिक्सचा सेशन. ओके ओके ओके. हां, तर 15 मिनटं तुम्हाला ब्रेक राहील, आणि 11:15 तुमचं पुढचं लेक्चर चालू होईल. ओके. चला मग एक 5 मिनटं आपण काल ठरवल्याप्रमाणे डाऊट जर कोणाला काय आज घेतलं आहे आपण, ठीक आहे, याच्यात काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण जे काही शिकलो त्याच्यात काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. एखादं कॅल्क्युलेशन नाही समजलं किंवा काय. ओके. चला मी समरी सांगतो. समजा काही जण नंतर जॉईन झाले होते. आपण शिकलो काय माहिती का याच्यामध्ये, की अँगल डिग्रीचं रॅडियन, रॅडियनचं डिग्री. ठीक आहे. सो 2 फॉर्म्युले फक्त सांगतो, तेवढे लक्षात ठेवा. आजच्या ह्या पूर्ण लेक्चरची ती समरी आहे. ओके. दिसतो का रे हा पेन तुम्हाला, का चेंज करू? चेंज करू ना. ओके. हे बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला अँगल कन्वर्ट करायचा आहे डिग्री टू रॅडियनमध्ये. म्हणजे समजा डिग्रीमध्ये दिलेला आहे, रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिग्री टू रॅडियन म्हणजेच मला अँगल फाइंड आउट करायचा आहे रॅडियन मोडमध्ये. ओके. सो सेंटेन्समध्ये समजा मी त्याला असं लिहिलं, अँगल इन रॅडियन. याचा फॉर्म्युला असतो अँगल इन डिग्री मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. बस एवढा एक फॉर्म्युला. ओके. लक्षात ठेवायला खूप सिम्पल आहे. ओके. आणि सेकंड, आता मला रॅडियनचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? जर रॅडियनचं कन्वर्जन करायचं आहे मला डिग्रीमध्ये, म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होईल, अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन. याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, 180 अपॉन पाहिजे. बस एवढे 2 फॉर्म्युला लक्षात राहू द्या. फक्त मग लिहिताना मी त्याला कसं लिहिलं, त्यांनी थिटाच्या फॉर्ममध्ये लिहिलं. म्हणजे अँगल इन रॅडियन समजा तुम्ही असं लिहिला, अँगल इन रॅडियन, अँगल इन डिग्री म्हणजे थिटा, आणि त्याला मल्टिप्लाय कशाने केलं, पाय बाय 180ने केलं. बरोबर. हे झालं माझं रॅडियनमध्ये. आणि इथं काय येईल मग, चला इथं लिहितो नाही का. पुढं पेज संपलं आहे वाटतं आता. हे पुढच्या पेजवर जात नाही मी, ह्याच पेजवरती कंप्लीट करून टाकतो. अँगल इन डिग्रीचा फॉर्म्युला काय येईल मग, इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो, अँगल इन डिग्री इज इक्वल टू अँगल इन रॅडियन. याला मल्टिप्लाय केलं मी 180 अपॉन पायने. ओके. कळलं आहे? मला वाटतं तन्वीन जॉईन आहे ना. तन्वीन कळलं की 2 फॉर्म्युले? यस सर. ओके. सो मी नोट्स शेअर करणार आहे आत्ता ग्रुपवरती, तुम्ही बघून घ्या आणि करा मग कॅल्क्युलेशन्स वगैरे. ठीक आहे. चला ठीक आहे मग. आणि 11:15 बरोबर तुमचं पुढचं लेक्चर फिजिक्सचं स्टार्ट होऊन जाईल. चलो फिर, बाय बाय सगळ्यांना. ओके. पुढच्या लेक्चरला जॉईन होऊन जा. चलो बाय बाय. भेटू उद्या पुन्हा.